पण मी काय म्हणतो, या सखाला गरज काय होती बरं, का भरबाबटा करायची? मला नाही वाटत सखा असं काही करेल. काहीतरी वेगळं प्रकरण असणार. अप्पा, मग ती माणसं काही खोटं बोलतायत का? त्यांच्यापेक्षा माझा सखावर जास्त विश्वास आहे. त्याच्यावर विश्वास ठेवला तीच चूक झाली. पण वाटण्यांचं त्याला कळूनच द्यायला नको. पण आज न उद्या लोकांना कळलंच असतं. म्हणून का सखा आता अख्ख्या गावाला सांगत सुटणार का? आला बाबा एकदाचा. माझी कामं वाढली होती ती कमी होतील आता. आला का? उपकार झाले बाबा तुझे. हे सखा, असं वागायला तुला लाज नाही वाटली का? सखा, आमचा विश्वासच बसत नाहीये. तू का उभर पसरवलंस? देशमुखांकडे वाटण्या झाल्या ते नाही हो. सखा, खोटं नको बोलूस. ह्या गावाला माहिती तू भर बाजारात देशमुखांच्या घरी भांडणं झाली ते सांगत होता. नाही हो, तुमचा गैरसमज होतोय. मी तात्या आणि बयोची शपथ घेऊन सांगतो, मी मुद्दाम नाही केलं. असं मुद्दाम नाही केलं म्हणजे? तात्या मला माफ करा. हवं तर मारा मला तात्या, पण खाल्लेल्या मिठाला जागणारा माणूस आहे मी. तात्या, मी असं कसं वागेन तात्या? अरे सखा उठ जरा. हे बघ शांत हो. काय झालंय? तात्या, मी माझं सगळं सामान घेऊन घर सोडून निघालो होतो, तर बाजारात आपण आला. अहो काय करताय? अहो घरच्या वाटण्या झाल्यात. आता आणखी काय हवंय तुम्हाला? अरे पण तू घर सोडून का गेला होतास? मग काय करू आपण? मी तुम्हा सगळ्यांना बांधताना कधीच नाही पाहिलं. मी अचानक 10 दिसताना 10 तोंड झालीत. कुठं राहू मी? या चौकटीत का या चौकटीत? कुठं राहू? अरे पठ्या, आता कळलं बर का? तुझी कामं वाढली म्हणून पळाला ना? नाही हो नाना, दिवसभराची कामं वाढली तरी चालतील, पण नवीन बिराड नको वाढायला. मला समजत नाही कुणाचं काम पहिलं करायचं. वाटण्या झाल्यापासून पोटभर जेवलं सुद्धा नाही मी. असं का बोलतोस रे सखा? अरे प्रत्येक वेळेला जेवण बनवताना मी तुलाही मोजते रे. हो, मी पण. तेच तर, तुम्ही सगळेजण मला प्रेमाने खाऊ घालता. यापैकी एकाला कसं निवडू? इतके वर्ष या घरात काम केलं. वाटणी झाल्यापासून या घरच्या सगळ्याच गोष्टी बदलून गेल्यात. आजी पण वाटण्या झाल्यापासून वेगळीच वागते. बरेचदा तिला परिस्थितीचा भानच राहत नाही. भलतच काहीतरी बोलत असते. अरे दुनियाबरोबर लपाछपी खेळत होता ना रे? भैया, अगं सखा घर सोडून निघून गेला होता ना, तो आलेला आहे. विसरलीस का काय? बघितलं, पावत नाही बयोबाईची अवस्था मला. सखा दादा, तुम्ही नका काळजी करू. आपण सगळे मिळून बयोआजींची काळजी घेऊ आणि लवकरच तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होईल. सगळं काही पूर्वीसारखं होईल. नक्की? हो, पण त्यासाठी प्रत्येकाला थोडा वेळ द्यायला हवा ना. हो. आणि सखा दादा, यापुढे असं घरातून निघून नाही जायचं कधीच. तुम्ही वचन द्या मला तसं. नाही, मी आता कुठेही जाणार नाही. मॉम डॅड, मी सिस्टरला वचन दिले, मी तुम्हालाही सोडून कुठेही जाणार नाही. आम्ही नाही आहोत तुझे मॉम डॅड. काय करावं याचं? सखा, अरे कुठेही जाऊ नको. एकदा का हे देशमुख ह्या घरातून गेले ना की तू इथेच राहा. एकदा इथे रिसोर्ट झालं की ह्यालाच केअरटेकर म्हणून ठेवतो. चला आलोय मी. सांगा मला काम. हो, पण एकदम नका सांगू. मला आजपासून कामाचं वेळापत्रक द्या. कुठल्या दिवशी कुणाचं काम पहिलं करायचं, मग दुसऱ्याचं. जेवण कुठल्या दिवशी कुणाकडे करायचं, आणि सगळ्यात महत्वाचं, आज जेवायचं कुठं? ते काय, न जेवता गेलो ना, भूक लागली. पळून गेला होतास ना, मग तुला शिक्षा दिलीच पाहिजे.
हा आज तुला सगळ्यांकडे जेवावं लागेल. सखा, सकाळी अंगण झाडण्यापासून सुरुवात कर. आणि मग तात्या, बयोबाई आणि पल्लूची कामं आधी कर. हो, नाही तर ती पल्लू कसा कसा भांडायला येईल. काय हो रत्ना, अहो नका ना बोलू तिला सारखं. प्रेग्नन्सी मध्ये आपणच तिला जपायला हवं ना. बरं, नाही बोलत. आणि हे बघ, पल्लू नंतर अर्चनाकडे जा. सुहासला जायची घाई असते ना. हो. आणि अर्चनाला सुद्धा बेकरीत जायचं असतं. समजलं समजलं समजलं. पहिले पल्लू काकी, नंतर अर्चना ताई, मग नानी, मग मोठ्या बाई, मग सिस्टर आणि शेवटी ओरिजिनल देशमुख. चल जा मग आता पल्लूकडे. सगळं फिक्स आपल्या डोक्यात, लगेच जातो. म्हणजे हे आपल्यासाठीच. नंतर त्याला समजून सांग. हो. माझ्या संसाराला आणि काय हवं. कुठे निघालीस? कुठे नाही, इथेच. इथेच कुठे आणि कशाला? आपल्या नव्या संसारासाठी थोडं सामान आणायचंय. अच्छा, नुसतं सामानच आणायचं ना. मग सखाला दे लिस्ट, जाईल तो. पल्लू काकी, पल्लू काकी, आलास तू. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. अरे तुझंच नाव काढत होतो आता. 100 वर्ष राहू द्या, पण एका महिन्याच्या आत हे घर पुन्हा हस्त खेळतं झालेलं बघायचंय मला. बर, काय काय कामं करायची ती सांगा लवकर. सखा, आज तुला सुट्टी. काय? कारण आज मी शॉपिंगला जाणार आहे. नो प्रॉब्लेम, यू चॉईस. पल्लू, अगं तू कशाला त्रास घेते जायचा? तो जात होता ना. प्लीज ना, आता नंतर घरातच बसायचंय. हे बघ पल्लू, मला माहिती तुला कंटाळा आलाय, पण हे बघ तुला मी एकटीला कुठेही जाऊ देणार नाही. पण मी एकटी जातच नाहीये. मग कोणावर जाते? आपले विहीणबाई महालक्ष्मी ताई येत आहेत माझ्यासोबत. येते मी. पल्लूने आता तब्येतीची काळजी घ्यायला हवी. असं उन्हातानात फिरणं बरं नाही. मी जाऊन आहे ना, तिचे चांगले कानच उपटते. हल्ली फारच माझं मी सगळं स्वतः करायला लागलीये. रत्नाक्का, प्लीज शांत व्हा ना तुम्ही. कशी शांत होऊ ग? ऐका ना, मी समजावते त्यांना, तुम्ही थांबा. पल्लू काकी ऐका ना, तुम्ही नका जाऊ उन्हाचं. वाटल्यास मी सखादादांना घेऊन जाते. तुम्ही मला सांगा काय आणायचं ते, पण तुम्ही नका जाऊ. मी एकटी जात नाहीये, तुझी मॉम आहे सोबत. मॉम? डोंट वरी अदिती, मी आहे. ठीक आहे, मग कार घेऊन जा, कारण बाहेर खरंच खूप ऊन आहे. नाही नको. का? आम्ही रिक्षानीच जाऊन येऊ. चला निघूयात. हो. अहो अदिती, तू नको काळजी करूस, मी आहे. हा, आलोच आम्ही. गोड बातमी दिल्यापासून हिचं सगळं ऐकून घ्यायचं असा काही नियम नाही. रत्नाक्का, अहो रागावू नका ना. हो रत्नाक्का, बयोआजींनी काय सांगितलंय आपल्याला? पल्लू काकींचं मन राखायचंय, हो ना? मग आपण बयोआजींच्या शब्दाला तरी मान देऊया. ऐक ना, आपण त्या दुकानात जाऊया. हो, या. पल्लू जरा हळू. पल्लू, शंभलींचा रिसॉर्टचा प्लॅन ना मला काय काय करायला लावणार आहे देवच जाणे. गरगरल्यासारखं होतंय. ताई कुठे गेली? ताई, ताई. आले. हा,
सॉरी सॉरी सॉरी. खूप ऊन आहे. हॅलो, हा पोहोचलात का तुम्ही क्लिनिकवर? अच्छा, बर बर. हो, मी आता निघतोच आहे लगेच. एक 5 मिनिटात आलो. हो, आलोच मी. आलोच. ओके. एक्सक्यूज मी. बोला. माझं ना सगळ्यात महागडं फेशियल करायचंय. हो, करा ना, बसा ना. हा, आणि ना मला मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर पण करायचंय. ठीक आहे, चालेल. बसा. हे ठेवता तिकडे. हो. केव्हाच पार्लरमध्ये यायचं होतं मला. पण आता पार्लरमध्ये आले पण पैसेच नाहीत. तुम्हाला काही करायचं तर सांगा. हा, नको, आज नको, पुन्हा कधीतरी करेन. अहो, कधीतरी करण्यापेक्षा आत्ताच करा ना, नंतर कशाला. ऍक्च्युली ते यांच्याकडे पैसे नसणार म्हणून या नाही म्हणत असणार. नको बोलू, आज मूड नाहीये माझा. बिल मी देते, करा तुम्ही. खरंच? हो, तुम्हाला जे हवं ना ते करा. थँक्यू बोलू. थँक्यू काय त्यात. तुमच्याकडे मॅनिक्युअर आणि फेशियल्स आहेत ना? हो. मग यांचं झालं की माझं पण करून द्या. हे घ्या. थँक्यू. थँक्यू. येत राहा पुन्हा. हो हो, नक्की. हो ना पल्लू. हो ना, खूप छान आहे. हो, तुमची सर्व्हिस. थँक्यू. या पुन्हा परत. हो, नक्की. चला, बाय बाय. पल्लू, मला डोकं गरगरल्यासारखं होतंय. खूप त्रास होतोय का? हो. 1 मिनिट. रिक्षा, रिक्षा. 1 मिनिट पल्लू. रिक्षा. पल्लू, नाही ना आल्यात अजून त्या. अगं ती बघ. सावकाश. मॉम त्यांना पकडून का घेऊन येते? काय झालं पल्लूला? पल्लू काकी, काय झालं पल्लू काकींना? ते उन्हामुळे तिला जरा ऍसिडिटीचा त्रास होतोय. मी सांगितलं होतं तुम्हाला नका जाऊ म्हणून, आणि गेलात तर कार घेऊन जा, पण ऐकलं नाही तुम्ही. मला जावंसं वाटलं, मी गेले शॉपिंगला. आता तू सांगणार आहेस का मला मी काय करायचं आणि काय नाही ते? हे सतत काय गड आफ्रत असतेस? शांतपणे बोलता येत नाही? मला फक्त एवढंच सांगायचंय, माझा नवरा डॉक्टर आहे. तो एका आजारावर 1760 औषधं देईल मला. मूर्ख आहे पल्लू. पित्ताचा त्रास होतोय तिला बहुतेक. हट्टी इतकी आहे ना की आपण सरळ जाऊन औषध दिलं ना तर घेणार पण नाही. हो ना, पण आपणही काही कमी नाही होत. त्यात मी ओरिजिनल देशमुख आहे. बस बस, एकदम शांत बस. बरं, हे इथे ठेवते हा मी. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. डॉक्टर बाळा क्लिनिकला गेले असतील ना? हो. बरं, काही लागलं तर मला आवाज दे. हा, आराम कर, येते मी. हे पण नाही येत आता, काय करू? उगाच चिडले मी आदितीवर. पित्त पर आराम के लिए ये उपाय करें. एक कोकम ले, अगर कोकम ना हो तो नींबू ले. कोकम नाही, लिंबू. आलं आलं.
आलं लिंबाचं पाचक म्हणाली का ती? हो वाटतं. आलं उष्ण असतं जरा. हो का? मग आई ग, काय काय झालं रत्नाक्का? जळजळतंय छातीत. का? का म्हणजे काय? ऍसिडिटी. तुम्हाला पण? तुम्हाला पण का त्रास होतोय तुम्हाला? अगं का म्हणजे काय? ऊन किती आहे बाहेर. पाणी देऊ का तुम्हाला? नाही. हा, आलं आणि लिंबाचं पाचन देऊ का तुम्हाला? नाही नाही गो, नको ग बाई. अगं आलं उष्ण असतं, त्रास होईल त्याच्याने. बापरे, हो का? मग काय देऊ? अगं फ्रीज मध्ये मोरावळा आहे, देते का जरा? हा देते. हा, नारंगी झाकणाची बरणी असेल बघ. हो का? मग हो, सापडला. ऍसिडिटीवर फार उत्तम उपाय बरं मोरावळा. अच्छा. दे. हा घ्या मोरावळा घ्या. हा घ्या रत्नाक्का. कसं आहे? काय बरं वाटतंय? हो ना. हा, मी परत हे तिथेच नेऊन ठेवते. हो औषधी आहे ना? तिथेच ठेवलंय. हो लागलं आपल्याला. हो. बरं वाटलं ना? मग कामं अडतात मग, आणि त्रास किती होतो. हो ना. बरं झालं तू दिलं. आवर लवकर, किती वेळ. बरं झालं हे मोरावळ्याचं कळलं, नाही तर उगाच मी काहीतरी प्रयोग करत बसले असते. आता बरं वाटेल ना यांना? पुरे झालं. बस, एकच चमचा खा, जास्त नको खाऊस. काय आता वाटतंय ना बरं? काय पल्लू, अगं किचन मध्येच खायचंस ना, हे कशाला बाटली लपवून वगैरे आणायची? त्या आधी ती तुझी चौकशी करत होती की नाही प्रेमाने, तेव्हा तर नाक वर करून आलीस तू. मी काही मुद्दाम नाही केलं. प्रेग्नन्सीत होते अशी चिडचिड. तुम्हाला काय माहित काय काय त्रास होत होते? तुम्हाला कुठे प्रेग्नन्सीचा अनुभव आहे? पल्लू काकी. हा मध्ये खरंय तुझं पल्लू. आई होण्याचा अनुभव नाहीये मला, पण तुझ्या सगळ्या जावांची बाळंतपण मीच केली आहे. स्वतःच करावं ना तसं. त्यांना कळ आली की त्रास मला व्हायचा. सगळ्या भाचवंडांना अंगा खांद्यावर खेळवलंय. रत्नाक्का, का असं बोललात तुम्ही त्यांना? त्यांचं जाऊ दे, पण तू काय करतेस ग इथे? की कायम माझ्या मागावरच असते चालली? सॉरी, पण पल्लू काकी, या घरातली नाती या मोरावळ्यासारखी मुरली आहे, घट्ट झाली आहे. त्यांचा मुरलेपणा असा सहजासहजी कसा कमी होईल? पल्लू काकी, पैशापेक्षा नाती जास्त मोलाची आहेत. हे कधी कळणार तुम्हाला?